जायले का तू आली भांडी कसून हा झाले 2-4 राहिले ते. 2-4 राहिल्यात हा मग ते तेवढा भुईमुग राहिला तेवढा घ्यायचा ना पेरून हा घेऊ ना पेरून आपण मस्त पाणी उघडलं ते. हा वापस येतं नाही का हा सुरू झाला पाणी सुरू झाला तर मग काहीच करता येत नाही ना. हा त्या आता त्या बाकीचा ट्रॅक्टरना पण मग आता इकडे काय ट्रॅक्टर जात नाही ना. तिकडे जास्त नाही म्हणून तर राहिला नाही काय तर. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता पाठीमागच मी आपल्याला दाखवला होता का आमच्याकडे भरपूर असा अवकाळी पाऊस झाला आहे आणि तो पाऊस झाल्यामुळे ना बरीचशी म्हणजे अशी लोकांची नुकसान घेतली. असो मित्रांनो, त्यानंतर मस्तपैकी अशी पावसानं आता विश्रांती दिली आणि ही पावसानं विश्रांती दिल्यामुळं मग आमच्या शेतकरी बांधवांची ज्या उरलेली कामं बाकी होती ना, म्हणजे भुईमुग पेरणी, सोयाबीन पेरणी, उडीद खुरासणी ह्या सगळी कामं बाकी होती. तर मग विश्रांतीनंतर मग मस्त आता या कामाने पण मस्त जोर आले मित्रांनो. तर आता काल आम्ही पण भुईमुग पेरलाय, आम्ही ट्रॅक्टरनाच भुईमुग पेरलाय. तर मग एका वावरामध्ये आपल्या ट्रॅक्टर जात नाही, मग तिला आवतातच काम आहे. तर चला आज मामाचा आवत सांगितलाय आपल्याला, आज भुईमुग आणि उडीद पेरणी करायची. तर चला आता मामाचा आवत येणार आहे. तर मग आता जाणार आहेत आपण तिकडं वावरात खाली. आदू काय करा आलाय? आला का मामाचा आवत आला? अजून नाही आला असं हा येतील तर आपण या वावरामध्ये काड्या कुड्या निसून टाकू. या पुरांना दगड आल्यात वरून त्या तुटलाय ना हा. जरा साईडला कर. पुराने ना लईच गाण आले, त्याच्यामुळे ना आता ही निसून टाकायला लागेल. चला आता ही निसून आहे ना आपण थोडासा वावराच्या बाहेर फेकून देऊ. आता मामांचा आवताय आलाय आणि मामा आता नांगर झुपित होती आणि इकडं बैल चरतात खाल्ली अंग पा बैलांनी थोडासा तळाय झाला होता. आणि हे वावरामध्ये आपल्याला पेरायचे हा उडीद आणि थोडीशी चवळी आपल्याजवळ, आणि ती आहे ना अशी फेकूनच द्यायला लागणार आहे. आणि मग एकदा अशी फेकून दिली का मग त्याचं नांगर धरू आपण. चला आता मामांचा अवताही चालू झाला आहे मस्तपैकी. थोडासा नांगरला इकडं पहा. तर मित्रांनो इकडं समोर आहे ना आपल्याला उडीद आणि चवळी पेरायची होती. तर मग आता उडीद आणि चवळी पेरून झाले. आता इकडं थोडासा आहे ना आपल्याला भुईमुग पेरायचे, त्याच्यामुळं आता तो नांगराच्याच मागं पेरायला लागणार आहे. मग रामदाच्या आहे ना मस्त ओटी बांधले आणि ती नांगराच्या मागं पेरते. आणि वाहरा पण जाम आहे मित्रांनो, आणि पेरायला रे थोडासाच आहे. झालं का पेरून? हा पेरून झालं आता फळी झालं. तुला तर मोकर काम आलाय. एवढंच पेरून आले ना चालेल. चला आता रामदाची आई पाणी पिते, ते आले पेरून. आता मामाली पाणी आणलंय. मामा ताण लागले ना? हा ताने लागली होती. हा बरं झालं आणला पाणी ते. आता फळी घालायची ना? हा फळी घेऊन घाललं म्हणजे मग. हा तर घ्या पाणी पिऊन घ्या. हा तर मित्रांनो आता मामाही पाणी पित होती आणि आता फळी घालायची राहिले. तर मग आता फळी झुपले. आणि मामांचे जे बैल आहेत ना ते फळीला जम ताटून एकदम असं एक जीवानं उडतं की फार उभी राहून फळी घातली मामाने पहा. आणि फळी थोडी होती घालायची, त्याच्यामुळे आता फळी घालून झाले आणि बैलाने टाकले वैरण. मित्रांनो आता आऊत सोडलाय आणि आम्ही चिया पितोय. मामा तुमच्यावाला पेरून झाला का सगळं? पेर आवरले मला सगळे. हां आता जरा मग त्या तुम्ही म्हटलं म्हणा इथं राहिला जरसा कर, पण मग इथं बेसरचे बिघडले 2-4 दिवस सारखा होते. आणि मग सर काय कामाला सारखा काम सारा आता काम तर रेटत नाही ना. हा काम येत कसं आहे आवाज म्हणला बरोबर. नाही आता मग एका घरी थोडाच होता ना. आता तुम्ही पहिला एक दिली होता हा आणि ट्रॅक्टर तरी जात नाही ना. जात नाही त्याच्यामुळं. तर चल मग चिया पिऊन घेऊ, मग बोलू आपण थोडा नाही ते बरा झाला. ऑप्शन. होतात ना तर गबाळ बारीक निघाले तर सुरगाळून आता चुकून जाईल. तर आम्ही तर आपली ज्या जुरीची वावर आहेत ना तिकडे आपला एक रोप आहे. तर मग आता त्या रोपाला आपण 2-4 दिवस झालं खत मारलं आहे. तर चला आता चक्कर टाकायला चालू आहे तिकडं, आणि हा संध्याकाळचा टाईम आहे. तर मित्रांनो आता वेळोवेळी रोपांकडे लक्ष टाकायलाच पाहिजे ना. आणि समोर आहे ना भरपूर असा जंगल आहे, आणि ह्या जंगलामधूनच आपल्याला तिकडं समोर जायला लागत आहे. आणि ज्या टायमाला भरपूर पाऊस होता नाही का, त्या टायमाला ह्या जुऱ्यांचा रुद्ररूप मी आपल्याला दाखवला होता मित्रांनो. आता पहा ह्या जुऱ्याली पाणी पण नाही राहिला, पार आटून गेलं ते पहा. आणि त्या टायमालाच त्याने भरपूर अशी फुटतूट ठेवली होती. पाहता या जुरीली पाणी किती एकदम नॉर्मल पाणी चालाय पहा, एकदम छोटा, एकदम 2-3 बोटावानी.
आणि मित्रांनो समोर पहा, या रस्त्याने ना वाघ जायले पहा, बहुतेक तो बिबट्या असेल. हे पहा त्याचं पायाचं ठसं उचलत पहा. आणि इकडं समोर सुद्धा आहेत पहा ह्या मातीमधून इकडं बारीक ठसे आहेत, म्हणजे हा बिबटे ना बारीक असणार. हा पहा बारीक ठसं उचलत पहा. आणि एकदा का संध्याकाळ झाली ना मित्रांनो, हा पहा दोन्ही साईडनं झाडं आहेत, वरच्या साईडनं झाडं आहेत आणि खालच्या साईडनं झाडं आहेत. आणि आता ह्या एकदम दाट जंगल झालं आहे का नाही. मग एकदा संध्याकाळ झाली ना तर मग ह्या रस्त्याला बिबट्या येतोय आणि नंतर जनावर वासरा सुद्धा नाही आणि गायचं सुद्धा कोण राहत नाही. तर पहा आता ह्याच रस्त्यानं आपली समोर जायचं, आता खाली आपल्या वारं उतरायचं. आणि ह्या जंगलामधून आहे ना मच्छर पण जाम झाला आहे, जाम मच्छर चावत आहे. हा झाडाचा पाला पाचोळा पडेल राहत आहे का नाही त्या उशाड्यामुळं. मित्रांनो कसं आहे, आता किती मच्छर असो, जंगल असो, काही असो, शेवटी आपलं शेत आहे इकडं, त्याच्यामुळं मग वेळोवेळी आपल्याला इकडं यावंच लागत आहे ना. तर हे पहा आता आलो आहे आपल्या रोपाजवळ. थोडासा पातळ झाला आहे कारण मग पाऊस जास्त होता का नाही, आणि त्याला खत पण मारून दिलं आपण. मग खत मारल्यामुळे ना आता मस्त हिरवागार झाला आहे पाहत्या. म्हणजे खत आहे काय जास्त दिवस नाही झालं मारून, 2-3 दिवस झालं मारलं आहे ना, अजून चांगलं होईल त्या रोप. एवढ्याच जर मग रोपं आले असते ना तर आपण भात लागवड करून घेतली असती, कारण वावरामध्ये पाणी पण भरपूर आहे अजून आणि झुरं पण एकदम असं खळखळून वाहतात का नाही. मग मस्तपैकी भाता लावून गेली असती. पण मग आता रोपाली भरपूर टाईम आहे, आता किती दिवस लागतात काय माहीत नाही मित्रांनो नाही का. आणि समोर जंगल पहा मित्रांनो किती दाट होत चाललं आहे. मी इतर वेळेस आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत होतो, पण त्या टायमाला कसा होता आणि आता कसा होत चालला आहे पहा. याहीपेक्षा अजून जबरदस्त असा दाट जंगल होईल, माणूस गेलो दिसणार सुद्धा नाही याच्यामध्ये. आता समोर पहा हळूहळू सूर्यदेवसुद्धा आपली रजा घेतोय. सागसुद्धा निकाल वाळून गेलो होतं पहा, पण आता साग आलीसुद्धा मस्त अशी पानं फुटल्या. त्या पहा मोठी मोठी पानं फुटत आल्या ती पहा मित्रांनो. या संध्याकाळचा सुंदर आणि निसर्गरम्य असा वातावरण. आणि मित्रांनो कसं आहे, आता सध्या वारा पण भरपूर आहे आणि या वाऱ्यामुळे ना ढगसुद्धा असं पांगून जातात, नुसतं असं वाऱ्याच्या गतीनं असं वाहत राहतात पहा. संध्याकाळच्या वेळेस असणारी ही जंगलातील शांतता आणि मध्येच पक्ष्यांचं ते किलबिलणं, आणि यामुळे ना मित्रांनो ह्या राहणेना आणखीन गजबजून वाटत आहे. आणि खरंच या प्राणी पक्ष्यांशिवाय सुद्धा या रानाला शोभा नाही. मित्रांनो यावर्षी आहे ना चाऱ्या वाचून जनावरांचं सुद्धा भरपूर हाल झालं होतं. चारा टंचाई भासली होती. असं वाटत होतं की दुष्काळ पडतो की काय. पण मित्रांनो हा निसर्ग आहे, मायाळू आहे. ज्यांना चोच दिले ना तोच चारीची सुद्धा सोय करतोय. या मुक्या जनावरांसाठी सुद्धा त्यांना चारा निर्माण केला मित्रांनो. ही निसर्गाची करणी आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो रानसुद्धा एकदम असं हिरवगार झालं आहे पहा. तर मित्रांनो आलो होतो इकडे जुऱ्याला फिरत फिरत आपल्या रोपांक, आणि अजून भात लागवडला सुद्धा भरपूर टाईम आहे. आणि असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.